वसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि साधन साध्य अधिकार किंवा उपाय उपेय अधिकार आमचं सुरू आहे। आणि यामध्ये आम्ही बघितलं की त्याद्वादाच्या कुशलतेने आणि संयमाच्या निश्चलतेने जीवनामध्ये जीवानी आपला उपयोग शुद्ध करून आत्मानुभवाची प्राप्ती किंवा मोक्ष मार्गाचा मार्ग प्रशस्त करायचा आहे। हे बघितल्यानंतर काल आपण 268 नंबरचा कलश बघत होतो की शुद्धोपयोगीच आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो। जो शुद्धोपयोगी आत्मा आहे हाच जीव तत्वांचा अनुभव घेतात, त्याला शुद्ध केवल ज्ञानाची प्राप्ती होते आणि हाच त्याच्या जीवनातील सुप्रभात आहे। निरंतर आनंद अमृताचं ते रसपान करतात आणि त्यांना 4 अनंत चतुष्टयाची प्राप्ती होते। हे शुद्धोपयोगाचं फल जीवनात प्राप्त होतं। शुद्धोपयोगामध्ये शुद्ध आणि उपयोग असे 2 शब्द आहेत आणि याची 3 तऱ्हेंनी व्याख्या आचार्यांनी केलेली आहे। पहिली केली की साध्यभूते शुद्धे आत्मनि यह उपयोगः स शुद्धोपयोगः, म्हणजे साध्यभूत असलेल्या शुद्ध आत्म्यामध्ये जो उपयोग एकाकार होईल तो शुद्धोपयोग आहे। म्हणून या दृष्टीतून अव्रती सम्यक दृष्टी देखील, कारण त्यांनी साध्यभूत आत्मा आता निवडलेला आहे आणि या आत्म्यामध्ये त्याचा उपयोग काही काळासाठी का होईना किंचित काळासाठी तरी स्थिर आहे। म्हणून उपयोगाचं लक्ष त्यांनी आपल्या शुद्ध आत्म्याला केलं। म्हणून अशा 4थ्या गुणस्थानवरतीच्या अव्रती सम्यक दृष्टीला सुद्धा या शुद्धोपयोगाची धारा या तऱ्हेने विद्यमान म्हणता येते। तशी आगमात किंवा कुठेही जर लावली तर शुद्धोपयोग 7व्या गुणस्थानापासून सांगितलेला आहे। परंतु ज्या अर्थी त्यांनी आपल्या शुद्ध आत्म्याला लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या अर्थी त्याच्या जीवनात शुद्धोपयोगाची सुरुवात तिथे आहे, जेव्हा तो अंतर्मुख होऊन विचार करतो आहे। दुसरा सांगितला शुद्ध असौ उपयोगः रागादी विरहितः स शुद्धोपयोगः। दुसरी व्युत्पत्ती करताना की रागादी विकार रहित उपयोगाची प्रवृत्ती हा शुद्धोपयोग। हा शुद्धोपयोग प्रत्यक्षामध्ये 11व्या आणि 12व्या गुणस्थानात म्हणावा लागतो, कारण त्या ठिकाणी रागादी विरहित असा आत्मा पर्यायी मध्ये देखील प्राप्त झालेला आहे। परंतु असं असताना सुद्धा 7व्या गुणस्थानात ध्यान अवस्थेमध्ये मुनी जेथे स्वात्मनिष्ठ आहे त्या ठिकाणी बुद्धिपूर्वक रागाचा विकल्प तिथेही नाही आणि त्या अपेक्षेने तिथेही शुद्धोपयोग म्हणता येतो। आणि या दृष्टीतून गुणस्थान त्याची ठरतात 7 ते 12 पर्यंत। आणि तिसरी भूमिका शुद्ध पूर्ण ज्ञान रूपः उपयोगः स शुद्धोपयोगः, की केवली भगवंतांना जो पूर्ण शुद्ध ज्ञान रूपक उपयोग आहे तो म्हणजे शुद्धोपयोग आहे। थोडक्यात सांगायचं तर 4थ्या गुणस्थानापासून त्याला आत्मतत्व प्रवृत्तीमध्ये पर्यायीमध्ये प्रतीतीत आलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याची मोक्ष मार्गामध्ये वाटचाल सुरू झालेली आहे। हा जीव जेव्हा 13व्या गुणस्थानाला प्राप्त होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये शुद्धोपयोगाचं फल जे केवल ज्ञान
त्याची प्राप्ती झालेली आहे. आणि या कलशामध्ये जे शब्द आलेले आहेत तेही वैशिष्ट्यपूर्ण आलेले आहे. चित्पिंड म्हणत असताना अनंत दर्शनाची व्यक्तता आहे. शुद्ध प्रकाश म्हणत असताना अनंत ज्ञानाची व्यक्तता. आनंद सुस्थित आहे असं म्हणत असताना अनंत सुखाची व्यक्तता. आणि अचलार्ची म्हणत असताना अनंत वीर्याची व्यक्तता या कलशामध्ये आपण काल बघितली. तर असा हा आत्मस्वभाव मलाही प्राप्त हो किंवा प्रत्येकाच्या जीवनात प्राप्त हो, ही भावना 269 नंबरच्या कलशात आचार्य व्यक्त करतात आहे. कलश पहा. त्याद्वाद दीपिते लसन महसी प्रकाशे शुद्ध स्वभाव महिमम्य दुदेती मयीती किंबंध मोक्ष पथ पातिभिरण्यं भावेत नित्योदय परमयं स्फुरतु स्वभाव. स्याद्वादाच्या द्वारे प्रदीप्त केलेले. प्रत्येक ठिकाणी साधन साध्य अधिकार सांगताना किंवा आधीचाही स्याद्वाद अधिकार सांगताना स्याद्वादाची महिमा आचार्यांनी गायली आहे. किंवा स्याद्वाद हाच आमच्या जैन धर्माचा प्राण आहे, मूलस्तंभ आहे. म्हणून स्याद्वादाच्या द्वारे प्रदीप्त केलेले झगमगीत असे ज्याचे तेज आहे आणि जेथे शुद्ध स्वभावाचा महिमा आहे, असा हा ज्ञान प्रकाश माझ्यामध्ये उदयाला आला असताना बंध मोक्षाच्या मार्गामध्ये येऊन पडणाऱ्या अन्य भावांचं मला प्रयोजन ते काय? एकदा जर मला का माझ्या या ज्ञान प्रकाशामध्ये माझ्या साध्यभूत आत्मतत्वाची अतिशय सुंदर अशी मार्ग दिसला, मला हा जर मार्ग ज्ञात झाला, तर या मार्गामध्ये असे ना का खास खळगे, तरी देखील तो मार्ग मला इतक्या सुंदर पद्धतीने पार करता येणार आहे, हा अगम्य विश्वास जीवनात या ठिकाणी आहे. म्हणून बंध मोक्षाच्या मार्गामध्ये येऊन पडणाऱ्या अन्य भावांचं मला काहीही प्रयोजन नाही. ते भाव मला टाळून मला पुढे जायचंय, गौणता त्याला द्यायची आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या ज्ञान प्रकाशाला मला प्रमुखता देऊन हा सगळा मार्ग मला आक्रमण करायचा आहे. मला तर हा नित्योदित असा अनंत चतुष्टय रूप स्वभावच तेवढा स्फुरायमान हो. म्हणून जे जे अनंत दर्शन चतुष्टमय काही जी व्यक्तता आहे तीच मी ग्रहण करणार आहे, तीच मुख्यतेने माझ्या लक्षात मी ठेवणार आहे. आणि हे बंध कर्मजनित जे काही भाव असतील, या भावांना मला गौण करायचंय, दूर करायचं आहे. त्याद्वादाने यथार्थ आत्मज्ञान झाल्यानंतर त्याचे फल पूर्ण आत्मा प्रगट होणे हेच आहे. एकदा जर का आत्मानुभव झाला जीवनात, की आत्मानुभव झाला, तर आमचा संसार परिवर्तनाचा शेवट निश्चित आला आहे. जास्तीत जास्त हा अर्धपुद्गल परावर्तन काळ फिरेल, अनंत संसारापेक्षा हा काळ खूप कमी आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की आता माझ्या या संसारामध्येचा निकट मला दिसत आहे, दुसरा पार मला दिसलेला आहे. अतएव मुमुक्षु जीवांची एवढीच प्रार्थना आहे की माझा पूर्ण स्वभाव शुद्ध आत्माच मला प्राप्त हो. बंध मोक्ष मार्गामध्ये पडणाऱ्या अन्य भावाचे मला काय प्रयोजन आहे? यद्यपि नयाने आत्म्याची खालच्यासाठी येते, भगवान जिनेंद्रांची अनेकांतमयी वाणी ऐकून त्याचा वारंवार अभ्यास करून मला माझ्या शुद्धात्म्याची महिमा ज्ञात झालेली आहे. आता मला बंध किंवा मोक्षाची चर्चा करण्यामध्ये काय फायदा आहे? बंध कशाने होतो, मोक्षाची प्राप्ती कशी होईल, बंधाचा हेतू काय, किंवा मोक्ष मार्ग मिळविण्यासाठी मला काय करावं, याचं प्रयोजन आता मला
राहिलेलं नाही. जोपर्यंत हे प्राप्त नव्हतं तोपर्यंत ह्या गोष्टी माझ्यासाठी प्रयोजनीय होत्या. पण आता तर केवळ ज्योती प्रगट करणारी साक्षात शुद्धात्म्याची महिमा माझ्या जीवनात प्रगट झाली आहे. आता तर निर्विकल्प दशेचीच प्राप्ती आहे. विकल्प तर शुभाशुभ भाव होते, जे बंध स्वरूप होते. आता परमभाव प्रगट झाला आहे आणि तोच अविच्छिन्न रूपाने माझ्यामध्ये प्रकाशित राहो, हीच भावना आहे. स्याद्वा तर नय विकल्पात्मक आहे. प्रथम भूमिकेत वस्तुतत्व समजण्यासाठी नय साधक आहे. पण साधनांच्या द्वारा जेव्हा साध्य वस्तूची प्राप्ती झाली तेव्हा परत साधनांची जमवाजमव लाभदायक नाही. जसं एखाद्याला जर पैल तीरावर जायचंय तर त्यांनी त्यासाठी होडी विकत घेतली, होडीमध्ये तो बसला, पैल तीरावर तो पोचला. पैल तीरानंतर पोचल्यानंतर त्या होडीची उपयोगिता त्याच्यासाठी शून्य झाली. त्याप्रमाणे एकदा त्यांनी साध्य प्राप्त केल्यानंतर साधनांची उपयोगिता त्याच्या जीवनात काहीही राहिली नाही, ती संपुष्टात आलेली आहे. म्हणून साधनाची उपयोगिता साध्य प्राप्त होईपर्यंतच त्या ठिकाणी आहे. आता या पुढच्या कलशामध्ये सांगतात आहे की नयाचा विकल्प पण दूर करून आता जीवानी आत्म्याचा अनुभव करावा. जरी नयाने आत्म्याची सिद्धी होते, तथापि जर केवळ नयावरच दृष्टी राहिली तर नयामध्ये परस्पर विरोध देखील आहे. म्हणून मी नयांचा विरोध नाहीसा करून आत्म्याचा अनुभव करतो, हे पुढील कलशामध्ये सांगतात. 270 नंबरचा कलश आहे. चित्रात्मशक्ती समुदायमयो ममात्मा सद्य प्रणश्यति नये क्षणखंड्यमानः तस्मात् अखंड मनसीर तस्मात् अखंड निराकृत खंडमेक मेकांत शांतमचलम चिदहं महोस्मी. विविध प्रकारच्या निज शक्तींचा समुदाय असा हा आत्मा. अनेक शक्ती आम्ही बघितल्या, 47 शक्ती तर एक्झाम्पल म्हणून सांगितल्या. अशा अनंत शक्ती आत्म्यामध्ये विद्यमान आहे. काही सामान्य शक्ती आहे, काही विशेष शक्ती आहे, काही पर्याय शक्ती आहे, काही गुणरूपाणी आहे. या अशा शक्ती आहे आणि या शक्तींचा समुदाय असा जो आत्मा हा नयांच्या दृष्टीने खंड खंड केला तर तत्काळ नाश पावतो. जर आम्ही एकाच बाजूमध्ये अडकून राहिलो आणि समग्रतेने वस्तूला आम्ही बघू शकलो नाही, म्हणजे नयविवक्षेतच आमची बुद्धी फक्त चालली आणि आम्हाला जी अखंड वस्तू अभिप्रेत आहे तिथपर्यंत आमची दृष्टी जर गेलीच नाही तर आमचं कल्याण जीवनात संभवनीय नाही. म्हणून खंड खंड केलं, नयानी खंड खंड रूप जाणलं आणि तर तात्काळ नाश पावतो. वस्तू स्वभावाचा तर नाश होत नाही, पण आमच्या ज्ञानामध्ये भेद ग्रहण केला म्हणून ज्ञानाचा नाश झाला असं म्हटलेलं आहे, किंवा वस्तूचा नाश झाला असं म्हटलं जातं. वस्तूचा नाश तर आमच्या केल्याने होणार नाही आहे, पण आमचं ज्ञान जे अखंडतेला ग्रहण करायला राहायला पाहिजे होतं ते ग्रहण न करता आम्ही खंड ज्ञानामध्ये अडकलो आणि असंच आहे. अशा तऱ्हेचं आमची विवक्षा राहिली म्हणून आमच्या ज्ञानाची परिणती नष्टप्राय झाली, म्हणून नाश पावतो. म्हणून तो असा अनुभव करतो की ज्यामधून खंडास तर सर्वता निराकृत केले नाही, तथापि जो अखंड आहे, एकांत शांत आहे, ज्यामध्ये कर्मोदयाचा अंश मात्रही नाही, असा अत्यंत शांतमय आहे आणि अचल आहे,
असा चैतन्य मात्र तेज म्हणजे मी आहे. आणि म्हणून जीवानी अनुभव काय करायचा आहे तर भेदांकडे गौणता देऊन भेदांना न बघता अखंड अशा आत्म्याला बघायचंय, जो एकांत आणि शांत रूप आहे, ज्या ठिकाणी सर्व काही गर्भित आहे. असा हा अखंड आत्मा जो शांत रसाने परिपूर्ण आहे, त्याचा मी आता अनुभव करतो. आणि हा शांत रस म्हणजे ज्ञानाचा रस आहे, चैतन्याचा तेज आहे. अशा या आत्म्याला मी येथे बघतो. आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि एकेका शक्तीचा ग्राहक एक एक नय आहे. म्हणून जर नयाचा एकांत करून बघितले तर आत्मा खंड खंड होऊन नाश पावेल. आणि म्हणून जेवढे नयवाद आहे त्यांचा सर्वथा एकांत करणारे तेवढेच परसमय मिथ्यादृष्टी आहे. जर आम्ही एकालाच पकडून ठेवलं तर अशा तऱ्हेने आम्हाला वस्तुतत्व लक्षात येणार नाही. म्हणून ज्यावदिया नयवादा तावदिया हुंती परसमया. जितके काही नयवाद आहे हे सगळे नयवाद म्हणजे एकांतानी एकच नय सत्य आहे असं म्हणणं, अपेक्षा न लावणं. आम्हीही नयाला समजतो, पण नयाला समजत असताना आम्ही अपेक्षेनी कथन करतो. या दृष्टिकोनातून कथनचित हे शब्द लावून किंवा स्याद आणि एवकार लावून नयाचं परिपूर्ण वर्णन करतो. आणि म्हणून ते परसमयी नाही. परंतु ज्यांनी स्याद आणि एव दोन्ही पद काढून टाकली आणि वस्तूला एकांत रूपाने तसंच मांडतात, ते मात्र मिथ्यात्व जीवनात स्वीकारतात. म्हणून ज्यावदिया नयवादा तावदिया हुंती परसमया असे आहे. म्हणून स्याद्वादी नयांचा विरोध दूर करून चैतन्य मात्र आत्म्याचा अनेक शक्ती समूह सामान्य विशेषात्मक सर्व शक्तिमय एक ज्ञान मात्र अनुभव करतो. असेच वस्तूचं स्वरूप आहे, यामध्ये काहीही विरोध नाही. आत्मा हा नानाविध गुणपर्यायांचा अखंड पिंड आहे. तरीही एक एक गुण पर्यायीला मुख्यता देऊन नयांनी बघितले तर तो खंड खंड रूप प्रतिभासित होऊन त्याची अखंडता नष्ट होताना वाटते. ज्या नयेच्या अपेक्षेने आम्ही बघू वस्तू तशी आणि तेवढीच वाटते, त्याचे संपूर्ण अखंड रूप लक्षात येत नाही. मात्र द्रव्य दृष्टीने बघताना द्रव्य प्रतीती देते. प्रदेशभेद बघताना असंख्यात प्रदेश दृष्टीला येतात. पर्यायीकडे बघितले तर शुद्ध अशुद्ध पर्यायी दिसतात. याप्रमाणे द्रव्य क्षेत्र काल भावरूप एक एक नयाने एक एक रूप त्याचं प्रतिभासित होतं. गुणपर्याय विवक्षा भेदानी तत् अनेक एक अनेक असं रूपदर्शन होईल, पण नयानी पूर्ण स्वरूप दृष्टीत येत नाही. हा आत्मा अनादि अनंत गुणपर्यायांनी अभिन्न अखंड आत्मा नयानी पूर्णतः आकलित होत नाही. म्हणून नयातीत विकल्पातीत होऊन हा मी एकांत शांत निर्विकल्प खंड खंड रहित अखंड अचल चैतन्य रूप आहे. आणि अशा माझ्या स्वरूपामध्ये चंचलता नाही. या कलशानंतर आत्मख्याती टीकेमध्ये गद्य रूपात एक महान मंत्र आमच्यासाठी प्रस्तुत केलेला आहे. आणि त्या भावाला जाणून त्याचा जो वाच्यरूप आत्मा आहे त्यातच त्याला रममाण व्हायचे आहे. आणि ते वाक्य आहे की मी स्वतःला अर्थात शुद्ध आत्मस्वरूपाला
न द्रव्यानी खंडित करतो, न क्षेत्रानी खंडित करतो, न कालानी खंडित करतो, न भावानी खंडित करतो. कारण मी एक सुविशुद्ध ज्ञान मात्र भाव आहे. म्हणून संस्कृत त्यांनी गद्य ठेवलेलं आहे की न द्रव्येन खंडयामी, न क्षेत्रेण खंडयामी, न कालेन खंडयामी, न भावेन खंडयामी. सुविशुद्ध एक हा ज्ञान मात्र भावोस्मी. आणि हीच भावना निरंतर जीवाला भावण्यायोग्य आहे. आम्ही द्रव्य क्षेत्र काल भावाने अखंड द्रव्यार्थिक नयाची विषय वस्तू असलेल्या आत्म्याला आम्हाला ओळखायचं आहे. त्यातच आपलेपणा प्रस्थापित करायचा आहे आणि निरंतर आपला उपयोग त्यालाच विषय बनविण्याचा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. आणि हे आता उपसंहाराच्या गाथा आमच्या सुरू आहे आणि यामध्ये अगदी आचार्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अंतरंगामध्ये हाच असा आत्मा मला शुद्ध आत्मा म्हणून मी गृहीत धरलेला आहे. समयसारचा हाच प्रतिपाद्य विषय आहे आणि असाच आत्मा माझ्या अहर्निश आत्मतत्वामध्ये मला स्थापित करायचा आहे. आणि एकदा आम्ही त्याची स्थापना केल्यानंतर या आत्मप्रभूच मात्र आम्हाला विसर्जन करायचं नाही की हा आत्मा माझ्यामध्ये निरंतर मला अशाच रीतीने हवा आहे. हा भाव या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आणि यानंतर ज्ञेय आणि न्याय यामध्ये अभिन्नता दाखविणारा 271 नंबरचा कलश आहे. योऽयं भावो ज्ञानमात्रोऽहमस्मि, ज्ञेयो ज्ञेय ज्ञानमात्रस्त्वनैव, ज्ञेयो ज्ञेय ज्ञानकल्लोलवल्गन्, ज्ञानज्ञेय ज्ञातृमत्वस्तु मात्र. पहिल्यांदा त्यांनी पद्य सांगितलंय की मी स्वतःला शुद्ध आत्मस्वरूपाला न द्रव्यानी खंडित करतो, न क्षेत्रांनी खंडित करतो, न कालानी खंडित करतो, न भावानी खंडित करतो. मी एक सुविशुद्ध ज्ञान मात्र आहे. जर शुद्ध नयाने बघितलं तर शुद्ध चैतन्य मात्र भावामध्ये द्रव्य क्षेत्र काल भावाचे काहीच भेद दिसत नाही. म्हणून ज्ञानी अभेद ज्ञान स्वरूप अनुभवामध्ये भेद करत नाही. आणि ज्ञान मात्र भाव स्वयं ज्ञानच आहे. स्वयमेव आपला ज्ञेय आहे आणि स्वयमेव ज्ञाता आहे. या कलश अर्थाचे कलश सांगतात. पंडित दौलतरामजी जहाँ ध्यान ध्याता ध्येय को न विकल्प वच भेद जहाँ, चिद भाव कर्म चिदेश करता चेतना क्रियाता. ही गोष्ट जशी त्यांनी ध्यानाच्या बाबतीत सांगितलेली आहे तीच गोष्ट इथे अमृतचंद्र आचार्य ज्ञेयाच्या रूपामध्ये सांगतात आहे की ज्ञान मात्र हा भाव स्वयं ज्ञानच आहे. स्वयमेव आपला ज्ञेय तोच आहे ज्ञानच. स्वयमेव हाच आपला ज्ञाता पण आहे. जो हा ज्ञान मात्र भाव म्हणजे मी आहे तो केवळ ज्ञेयांचे ज्ञान मात्र समजू नये, परंतु ज्ञेयांच्या आकार रूप जे ज्ञान तरंग त्या रूपाने परिणमित होणारे हे ज्ञान ज्ञेय ज्ञाता वस्तू मात्र समजावे. म्हणजे ज्ञान मात्र केवळ ज्ञेयांचे ज्ञान मात्र समजू नये, पण ज्ञेयांच्या निमित्ताने जे आत्म्यामध्ये ज्ञानाकार प्रतिबिंबित झालेले आहे ते देखील ज्ञानच आहे. म्हणजे ज्ञेयाचेच प्रतिबिंब आहे, ते पण वस्तू तत्वच आहे. अर्थात हे ज्ञान स्वयमेव ज्ञान, स्वयमेव ज्ञेय आणि स्वयमेव ज्ञाता अशा प्रकारे ज्ञान ज्ञेय ध्याता रूप
तीन भावयुक्त वस्तू मात्र समजावे. ज्ञान मात्र भाव ज्ञातृ क्रियारूप असल्यामुळे ज्ञान स्वरूप आहे आणि तोच स्वयमेव ज्ञेय स्वरूप आहे. बाह्य ज्ञेय पदार्थ ज्ञानापासून भिन्न असून ते ज्ञानामध्ये प्रविष्ट होत नाही. लक्षात घ्यायचं, पहिल्यांदाही ही गोष्ट सांगितलंय की ज्ञेय ज्ञेयाच्या ठिकाणी आहे, ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी आहे, पण यांच्यामध्ये असा ज्ञेय ज्ञायक संबंध आहे की ज्ञेयाच्या निमित्ताने त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब ज्ञानाच्या स्वच्छतेमध्ये पडतं आणि त्या समयात ती ज्ञानाची पर्याय ज्ञेयाकार होते. अर्थात ज्ञानाची ती पर्याय आहे, ज्ञानाशी ती अभिन्न आहे. म्हणून ज्ञान मात्र भाव ज्ञातृ क्रियारूप असल्यामुळे जाणण क्रियारूप आहे, जाणणं त्याचं कार्य आहे, त्यामुळे तो स्वयं ज्ञान स्वरूप आहे. पहिली गोष्ट. दुसरी सांगितली की तोच स्वयमेव ज्ञेय स्वरूप पण आहे, म्हणजे जे ज्ञान आहे तेच ज्ञेय रूप पण आहे. बाह्य ज्ञेय पदार्थ हे ज्ञानापासून भिन्न आहे, परपदार्थ आहे, ते आमच्यापासून ते अत्यंत भिन्न आहे, परंतु ते ज्ञानामध्ये प्रविष्ट होत नाही. तर ज्ञेयांच्या आकाराची झलक म्हणजे त्या ज्ञेयाच्या निमित्ताने आमच्या ज्ञानामध्ये स्वच्छतेमध्ये त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. म्हणून आकारांची झलक ज्ञानामध्ये पडली असताना ज्ञान ज्ञेयाकार रूप दिसून येते. वस्तुतः ज्ञेयाकार हे ज्ञानाचेच तरंग आहे. जरी वस्तू ज्ञेयाकार आहे तरीही ह्या ज्ञानाच्या पर्यायी आहे. ते ज्ञान तरंग ज्ञानानेच ज्ञात होतात आणि ज्ञानाची जी पर्याय आहे ती पण ज्ञानानेच जाणलेली आहे. म्हणून स्वयमेव स्वतः जाणण्यायोग्य असल्यामुळे ज्ञान मात्र भावच ज्ञेय रूप आहे आणि स्वयमेव आपणास जाणणारा असल्यामुळे ज्ञान मात्र भावच ज्ञाता पण आहे. याप्रमाणे ज्ञान मात्र भाव ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता या तीन भावांनी युक्त सामान्य विशेष स्वरूप अभेद वस्तू आहे. असा ज्ञान मात्र भाव मी आहे असा अनुभव स्वानुभवी पुरुष करतात. आत्ताच्या कलशामध्ये आपण बघितलं की हा आत्मा ज्ञान मात्र आहे. याचा अर्थ हा नाही की आत्मा किंवा ज्ञान फक्त ज्ञेय पदार्थांचा ज्ञायक आहे, परंतु जगातील सर्व ज्ञेयांचे ज्ञानात तदाकार रूप प्रतिबिंब पडले. ते सर्व ज्ञानाच्याच पर्यायी आहे. जसं समुद्रातील तरंग समुद्राचा त्याग करत नाही, त्या समुद्र रूपच आहे. त्याप्रमाणे ज्ञेयाकार त्या ज्ञान रूपच आहे. आत्मा स्वयं ज्ञाता आहे, स्वयं ज्ञान आहे आणि स्वयं ज्ञेय आहे. म्हणून आत्मा म्हणजे ज्ञान ज्ञेय ज्ञाता रूप वस्तू आहे. अर्थात स्वयं ज्ञाता आत्मा स्वयंच्या ज्ञानद्वारा स्वयं ज्ञेय रूप आहे. स्वयं त्रिविधतेत बाह्य ज्ञेय पदार्थ आपल्यापासून भिन्न आहे. ज्ञेयांचा आत्म्यामध्ये प्रवेश नाही, पण बाह्य ज्ञेयाकाराप्रमाणे ज्ञानाच्या देखील विविध पर्यायी होतात. हेच आत्म्याचे जाणणे आहे. ज्ञानी आपल्या अशाच प्रकारे स्वतःला अखंड रूप अनुभवतो. अशा प्रकारे हे कलश आपण बघितले आणि यानंतर मेचक आणि अमेचक अशा तऱ्हेचे कलश, मेचक आणि अमेचक, म्हणजे मेचक म्हणजे नाना प्रकारचे आणि अमेचक याचा अर्थ की शुद्ध रूपाचा, एक रूपतेचा इत्यादी नाना प्रकारे आत्मा दिसतो. म्हणजे पर्याय अपेक्षेने जर बघितला तर पर्याय अपेक्षेने तो मेचक वाटतो
आणि जर अखंडतेच्या अपेक्षेने बघितला तर तो अमेचक वाटतो. तर अशा प्रकारे आत्मा नेमका कसा आहे हे या कलशामध्ये आपल्याला बघायचं आहे. याला आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.